जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आम्ही आपल्याशी आईवडील आणि मुलांच्या व्यवहाराविषयी बोलणार आहोत. मुलं आणि आईवडिलांमध्ये जी मानसिकता काम करते त्याविषयी डीप अंडरस्टँडिंग असण्याची गरज आहे. आजकालची मुलं खूपच स्मार्ट, हायपर, IQ इतक्या हाय लेवलचा असतो. आजचा जमानासुद्धा खूप वेगळाच आहे. आमच्या पिढीमध्ये असं बघायला मिळत नव्हतं. आमचा एवढा हाय रिव्होल्यूशन नव्हता आणि म्हणून या दोघांच्या समजुतीमध्ये खूप डिफरन्स येतोय. आईवडिलांना आपल्या मुलांची मानसिकता समजत नाही, पण मुलं मात्र आईवडिलांची सायकॉलॉजी रीड करतात आणि ती सायकॉलॉजी रीड करून ती पकडून आपली कामं साधून घेतात. आईवडिलांच्या डोक्यातही येत नाही. ते एकच ट्रॅक पकडून चालतात. त्यांच्याकडे तितका अनुभवही नसतो, विशाल दृष्टी नसते जी आजच्या मुलांकडे असते. अनुभवातून मिळते. हा TV, मीडिया हे सगळे कम्प्युटर्स आणि ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इतक्या हाय स्टेजवर गेली आहे. सगळं कम्प्युटर तर लहान लहान मुलांना सुद्धा इतका चांगला येतो. आता तर शाळेपासूनच येतो, जो आम्हा लोकांना, आमच्या जमान्यातल्या लोकांना तर माहीतच नव्हता. त्याविषयी नावच माहीत नव्हतं. आमचाच आम्ही अनुभव सांगतोय की आज आम्ही नक्की डॉक्टर झालेले असू, सगळं कळतंय, पण त्या कम्प्युटरबद्दल आम्हाला काही कळतच नाही. आमच्या काळी हे असं काही नव्हतं. शिक्षणातही नव्हतं, त्याची तेवढी गरजही नव्हती. तर आमच्याकडे जी मुलं येतात, जितकी अगदी पूर्ण डेडिकेटेड असतात, ब्रह्मचर्याचं पालन करून जे जगत कल्याणासाठी आपलं मन, वचन, काया समर्पित करतात, ते सगळे हायली एज्युकेटेड असतात आणि टेक्नॉलॉजीमध्ये खूप खूप तरबेज असतात. इतकंच काय की ते कम्प्युटर इंजिनियर पण आहेत, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळे तऱ्हेचे आहेत. तर हे सगळे आमच्याकडे सगळं जे काम करतात जगत कल्याणाचं, ते सगळे हाय टेक्नॉलॉजी यूज करूनच करतात प्रत्येक विभागात. हे आता खूप जोरात काम चाललं आहे. कारण बघा, आमच्याकडे खूप सारे कम्प्युटर्स आहेत आमच्या सेंटरमध्ये, पण मला मात्र काहीच येत नाही. एकदा आम्हाला वाटलं की चला या मुलांकडून काही शिकावं. इतकं सगळं कम्प्युटरचं ॲडव्हान्स नॉलेज जगात झालं आहे, तर आपल्याला त्याचं बेसिक ज्ञान तरी असायलाच हवं. तर आम्ही मुलांना म्हटलं, सगळ्या मुलांना, की जरा आम्हाला या कम्प्युटरविषयी सांगा, बेसिक नॉलेज तरी द्या. तर आम्हाला घेऊन गेले सगळे मुलं कम्प्युटर रूममध्ये आणि थोडं काही शिकवायला लागली आम्हाला तर काही कळत नव्हतं. सगळी नवीन टेक्नॉलॉजी सांगायला लागले की याचं हार्डवेअर असतं, याचं सॉफ्टवेअर असतं. आमच्या डोक्यात तर काही घुसलं नाही. हार्डवेअर काय, सॉफ्टवेअर काय, वेअर कुठून आले? आम्ही तर वुडन वेअर ऐकलं होतं, अंडरवेअर ऐकलं होतं, हार्डवेअर सॉफ्टवेअर कुठे आलं? इथे यात काय गरज आहे याची? डोक्यात तर काही शिरत नव्हतं. थोड्या वेळाने मुलं आम्हाला शिकवायला लागली की आता तुम्ही माऊस पकडा. अरे माऊस? आपल्या घरात उंदीर कुठे आहेत? पण तोच पकडायला सांगतायत. आम्ही तर आयुष्यात आमच्या घरात उंदीर पाहिला नाही. अशा सगळ्या टर्मिनॉलॉजी बोलल्या जातात. आम्हाला तर इतकं आश्चर्य वाटलं. या लोकांना, कम्प्युटरवाल्यांना भाषेतले शब्द कमी पडतायत का? चांगले शब्द किती आहेत भाषेत. हे माऊस आणि हार्डवेअर, सॉफ्टवेअर कुठून येतात हे शब्द? तर आम्हाला तर काही कळलं नाही त्यातलं. आम्ही अगदी कसून प्रयत्न केला, पण इतकं कठीण वाटलं. शेवटी आम्ही सोडून दिलं. ते म्हटलं जाऊ दे, या आजच्या काळातल्या लोकांच्या गोष्टी त्यांना करायचं ते करू दे, आमची गोष्ट वेगळी, आम्हाला आमचं काम करू दे. आता बोला, हा जनरेशन गॅप आम्हाला सुद्धा त्या मुलांच्या बाबतीत जाणवला ना.
पण फरक एवढाच आहे की आम्ही तो ॲक्सेप्ट करतोय. ज्या प्रांतातलं आपल्याला काही कळत नाही ते आम्ही स्वीकारतो की इथे आपलं काही चालणार नाही. अध्यात्मात आपलं चालू शकतं म्हणून आम्ही सांगतो की बाबांनो, आम्ही तुम्हाला सांगतो जे काही तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आत्मा परमात्म्याविषयी कोणती गोष्ट जाणून घ्यायची ते या. पण हा जो कम्प्युटर आहे ही वेगळीच एक टेक्नॉलॉजी आहे, अगदी वेगळी. त्याविषयी आम्हाला काही माहीत नाही, आम्हाला काही कळत नाही यातलं. आणि त्या बाबतीत आमच्या या मुलांनाच सुप्रीम अथॉरिटी म्हणून आम्ही स्वीकारतो. आम्ही स्वतःला अंतिम अधिकारी मानत नाही. अशा प्रकारे माझी स्वतःची मुलं तर नाही आहेत, पण ही डेडिकेटेड मुलं आहेत. पण आपली स्वतःची मुलं जरी असली तरी त्यांच्या बाबतीतली ही गोष्ट आपण स्वीकारायलाच हवी. ज्या गोष्टीचा त्यांना जास्त अनुभव आहे, त्यांना जास्त ज्ञान आहे, ॲक्सेप्ट करा ते. पण प्रत्येक आईवडिलांच्या मनात आपल्या मुलांविषयी हेच असतं की आपल्या मुलांना काही समजत नाही. आणि मुलांना जेव्हा आम्ही विचारतो, आमच्याकडे शिबिरं होतात टीनेजर्सची, तेव्हा आम्ही सगळ्या मुलांना विचारतो की तुम्ही सांगा की तुमच्यापैकी कोण हे कबूल करेल की आम्हाला आमच्या आईवडिलांपेक्षा जास्त समजतं. आपल्या आईवडिलांना काही समजत नाही. हात वरती करा बरं, हात वर करून सांगा. तुम्हाला खरं नाही वाटणार, प्रत्येक मुलगा हात वर करतो की नाही. आम्हाला आमचा पक्का विश्वास आहे की आमच्या पालकांना आमच्यापेक्षा खूप कमी समजतं. त्यांना काही कळतच नाही. आमचं म्हणणं तर समजतच नाही. आम्ही कसा विचार करतो, आमचं काय म्हणणं आहे, आम्हाला काय करायचं आहे ते आमचे पालक समजूच शकत नाहीत. आता अशी अवस्था मुलांची असेल आणि पालकही हेच म्हणतात कायम की आमची मुलं आम्हाला समजून घेत नाहीत, आम्ही काही सांगितलं तरी ऐकत नाहीत. आता यात चूक कोणाची आहे? हू इज ॲट फॉल्ट? आई वडिलांनी आपली चूक बघायला हवी, मुलांनी आपली चूक बघायला हवी. प्रत्येकाने आपापली चूक शोधली तरच उपाय सापडेल. इतरांच्या चुका बघत बसला तर कसं सोल्युशन मिळणार आहे सांगा. आणि कर्माचा सिद्धांत सांगतो दुसऱ्यांच्या चुका बघितल्याने कर्म बांधलं जातं आणि आपल्या स्वतःच्या चुका बघितल्याने कर्मातून सुटका होते. म्हणजे जेव्हा कर्म बांधलं जातं तर खूप अशांती आणि दुःख वाटतं आणि कर्मातून सुटका व्हायला लागते तेव्हा शांत वाटत राहतं. इतकं साधं सोपं प्रिन्सिपल आपल्या जीवनात अंगीकारलं तर शांत वाटेल. मुलं सांगतात की आम्ही खूप प्रयत्न करतो, आम्हालाही मनातून ते आवडत नाही की आमच्या पालकांना आमच्यामुळे दुःख व्हावं. आणि पालकांनाही मुलांबद्दल असंच वाटत असतं. ते जे काही करतात ते सगळं आपल्या मुलांसाठीच करतात. त्यांच्या स्वतःसाठी तर त्यांना आता काही करायचंच नसतं. मुलांनाही आम्ही सांगत असतो की बघा तुमच्या पालकांनी काय नाही केलं तुमच्यासाठी. ते स्वतःसाठी जे हवं ते करू शकले असते, पण एवढं ते करत नाही जेवढं ते तुमच्यासाठी करतात. त्यांच्या आयुष्यात त्यांनी ज्याची कामना केली होती ते सगळं त्यांना मिळालेलं आहे. राहणं खाणं पिणं आता का मरमरून करतायत? इतकी मेहनत कष्ट, इतके बौद्धिक कष्ट, इतकं टेन्शन, इतकी चिंता आपल्या डोक्यावर घेऊन कशासाठी कमावतायत ते? त्या दोघांना आपल्या स्वतःच्या आयुष्यात शक्य ते सगळं करून झालेलं आहे त्यांचं. त्यांनी साठवून ठेवलं आहे, पण तरी अजून का करताय? तर तुमच्यासाठीच करतायत ना ते. तर म्हणून एवढं तर ओळखा की आपले पॅरेंट्स आपल्यासाठी इतकी मरमर करतायत तर थोडासा आपणही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा का नाही? म्हणजे बघा सगळं सरळ रस्त्यावर घेऊन जायचं इतका सोपा मार्ग आहे. बस समजून घेण्याची गरज आहे. आई वडिलांनी आपल्या मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास केला तर खूप सोपं होईल. जेव्हा मूल जन्माला येतं तिथून मोठा पर्यंत आपल्यापासून वेगळं होईपर्यंत त्याच्या मानसिकतेचा अभ्यास करा. अगदी नवजात शिशूची काही मानसिकता नसते, पण जेव्हा 1 वर्षाचं 8, 9, 10 महिन्याचं बाळ असतं ना तेव्हापासून त्याची मानसिकता तयार व्हायला लागते.
8-10 महिन्याचंही बाळ असेल ना, आणि जर नवरा बायको खूप भांडत असतील, जोरजोरात ओरडत असतील, रागवत असतील, एकमेकांचे दोष काढत असतील, तर तुम्ही ऑब्झर्व करा तुमच्या बाळाला. 8-10 महिन्यांचंही असेल ना बाळ, तरी त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा कशा बदलतात ते पहा. त्याला आवडत नाही ते, त्याला खूप दुःख होतं, त्याला वाटत राहतं की कधी बंद होणार, शांत होणार. बोलू नाही शकत, पण त्याच्या मनात हेच चालू राहतं सतत. ही सगळी त्याची मानसिकता मानसशास्त्रज्ञांनी स्टडी करून प्रूव्ह केले. ती बीजं तेव्हापासून रुजायला लागतात. आणि आईचंही तुम्ही ऑब्झर्व करा. आजच्या काळातल्या आया या जरा शिकलेल्या आहेत, ज्या आमच्या काळी एवढ्या शिकलेल्या नव्हत्या. आजची तरुणाई आपल्या मुलाकडे किती जास्त लक्ष देते, आणि त्यांच्याकडे प्रत्येक क्षणी तिचं लक्ष असतं, अगदी आपल्या बाळाकडेच. ती जेव्हा काम करत असते, घरकाम करत असते, इतर काही करत असते, तेव्हा बघा तिचं लक्ष कायम आपल्या बाळाकडे असतं. अगदी लहान 1 वर्षाच्या आतल्या मुलाला इतका फरक नाही पडत, पण जर 2-3 वर्षाचं मूल असेल तर असं अतिलक्ष त्याच्या मनात अभाव उत्पन्न करतात आपल्या आईच्या प्रती. त्याला वाटत राहतं की ही मला थोडी मोकळी का बरं नाही देत. बघा, तुम्ही स्वतः निरीक्षण करा. जरा खेळण्यात मुलाने दंगामस्ती, उड्या मारणं काही केलं, सोफ्यावर उड्या मारल्या, किंवा काही तोडफोड केली, खिडकीवर चढला किंवा रेलिंगला लोंबकळला, ताई इतकी घाबरते, ओरडायला लागते. अरे थोडी मोकळीक द्या मुलाला. सोफा तुटला तर तुटला. जेव्हा मुलं मोठी व्हायला लागतात तेव्हापासूनच आपल्याकडे थोडं जास्त बजेट ठेवायचं, म्हणजे 5-7 वर्षानंतर नवीन सोफा आणायचाच आहे. जुना तुटणार आहे, फुटणार आहे. पण जर तुम्ही 10 वेळा, जर एका मिनिटात 10 वेळा मुलांना टोकलं तरी त्याचा परिणाम बघा. तो 11व्या वेळी सुद्धा तेच करणार आहे, जे तुम्ही करू नका असं म्हणताय. म्हणजे ते सगळं वायात जातं की नाही. अशा सतत सूचना देण्याने काय होतं, मुलांची सायकॉलॉजी डिस्टर्ब होते. मुलांना वाटतं की मला अजिबात फ्रीडम नाही आहे, आणि त्याच्यात घुसमट होत राहते. त्याला वाटतं की आता या घुसमटीतून बाहेर पडायला हवं आहे, आणि आईला बघताच तो लगेचच दुसऱ्या खोलीत निघून जातो. दुसरीकडे दंगा मस्ती दुसऱ्या खोलीत जाऊन करायला लागतो. डिस्टन्स वाढत जातं, अंतर वाढत जातं आई आणि मुलांमधलं. खूप जास्त वेळा सतत टोकणेही चांगलं नाही आहे. साधारणपणे सांगणं ठीक आहे, पण त्याला सुद्धा लिमिट असतं ना. मुलं इतक्या सहजासहजी स्वीकारत नाहीत. आणि मग त्याचा परिणाम काय होतो की मुलांना थोडा जरी फ्रीडम मिळाला तरी त्याचा परिणाम खूप मोठा होतो. त्या फ्रीडमचा ते वाईट उपयोग करायला लागतात. मग ते त्या स्प्रिंगसारखं होतं. खूप दाबली स्प्रिंग की जोरात उसळून वर येते ना, आणि सगळी तोडफोड करते, आउट ऑफ कंट्रोल होते. अमेरिकेत तुम्ही टीनेजर्सला विचारलं तर ते सांगतील, वी आर वेटिंग वेन वी गोइंग टू कॉलेज. कारण कॉलेजमध्ये जायचं म्हणजे घरातून बाहेर पडायला मिळेल, जिथे ॲडमिशन मिळाली तिथे राहायला मिळेल, म्हणजे त्यांना हॉस्टेलवर राहायला मिळेल, स्वातंत्र्य मिळेल. आणि त्यामुळे ते वाटच पाहत असतात की केव्हा आपल्याला घरापासून लांब जायला मिळेल, पिंजऱ्यातून पक्षी केव्हा बाहेर उडून जाईल. आणि जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा बघावं हॉस्टेलमधलं ॲटमॉस्फिअर वेस्टर्न वर्ल्डमध्ये, आणि आता तर आपल्या भारतातही खूप व्हायला लागले. असं खूप वाईट होतं आहे सगळं. पण तिकडे तिथले टीनेजर्स आम्हाला सांगतात की आमच्या इकडे हॉस्टेलमध्ये, डोममध्ये, अपार्टमेंटमध्ये जी मुलं सगळे राहतात, शिक्षण घेण्यासाठी येतात आपल्या आईवडिलांपासून दूर, 80% ड्रग ॲडिक्ट असतात. 99%
बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड सेक्समध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. जे ड्रग्ज घेतात त्यांच्यासाठी ड्रिंक्स तर फारच किरकोळ असतं. आता असा परिणाम का होतो का, तर त्यांच्या डोक्यावर खूप सारी ओझी लादली जातात की हे करा, असं नका करू, असं करा, तसं करा. असा खूप दबाव टाकल्याने प्रतिक्रिया म्हणून जोरदार रिॲक्शन येते. नेहमी मुलांनी जर आपल्या इच्छेनुसार वागावं असं वाटत असेल ना, तर प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी छान अगदी डिस्कस करा व्यवस्थित. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्या. त्यांना पटवून सांगा. एकदा का त्यांना पटलं ना, त्यांनी स्वीकारलं, त्यांनी ते अंगीकारलं की मग मुलांना ते वारंवार नाही तुम्हाला सांगावं लागत. गोष्टी वारंवार सांगूनही ते का नाही करत, कारण ते कन्व्हिन्स नसतात. त्यासाठी कन्व्हिन्स करणं हे पालकांचं कर्तव्य आहे. आता प्रॉब्लेम पॅरेंट्सचा काय आहे की पॅरेंट्सकडे कन्व्हिन्सिंग पॉवर नाही आहे. मुलांच्या प्रश्नांची उत्तरच नाही आहेत त्यांच्याकडे. कारण म्हणजे मुलं असे प्रश्न विचारतात, म्हणजे मुलांचं इतकं हाय अंडरस्टँडिंग असतं त्यांच्या फील्डमध्ये, त्यामुळे यांचं पालकांचं खूपच अपुरं कमी पडतं. पालकांची उत्तर मुलांचं शंका समाधान नाही करत. उदाहरणार्थ आम्ही एकदा अमेरिकेला गेलो होतो. तिथे एक पालक आणि त्यांची 3 मुलं होती आणि सगळ्यांच्या समोर ते आपल्या मुलांना घेऊन आले आणि म्हणाले की यांना नमस्कार करा. तर सगळ्यांनी नमस्कार केला. मग म्हणायला लागले की चला तुम्ही एखादा श्लोक म्हणा, आरती करा, आणखी हे करा. आम्ही बघितलं की मुलांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा आनंद नव्हता. मारून मुटकून करत होते आणि ते चेहऱ्यावर दिसत होतं. तर आम्ही पालकांना विचारलं, त्यांच्यासमोरच विचारलं की तुम्ही हे सगळं असं का करताय, त्यांना सांगता हेच करा, असं का सांगितलं त्यांना तुम्ही. तर म्हणाले की असं काही केल्याने आपली संस्कृती टिकून राहील, त्यांना संस्कृत श्लोक येतील, भगवंताची पूजा आरती कशी करायची ते समजेल त्यांना, आणि म्हणून सांगितलं. नाही तर ते सगळंच विसरून जातील. आम्ही म्हटलं तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण पद्धत चुकीची आहे तुमची. मुलांना तुम्ही कन्व्हिन्स करा. विचारा त्यांना की तुम्हाला का नाही करावं असं वाटत आहे. आम्ही विचारलं त्यांना समोरच, तुम्हाला ही आरती का नाही करावीशी वाटत, का हा श्लोक म्हणायला तुम्ही नाही म्हणताय. तर मुलं सांगायला लागली, टीनेजर्स होती, म्हणायला लागली आम्हाला की हे आम्हाला सांगतात संस्कृतमध्ये रोज तोंडपाठ करायला, पण आम्हाला त्याचा काही अर्थच माहीत नाही आहे की का ते म्हणायचं, त्याने काय फायदा होतो काहीच माहीत नाही. त्याचा अर्थ आम्ही विचारला आमच्या पालकांना की याचा अर्थ काय आहे. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. आम्हाला म्हणायला सांगतात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे आमच्याकडून तोंडपाठ करून घेतलंय, पण याचा अर्थ काय आहे बरं, तो आम्ही आमच्या पालकांना विचारला. तर आम्हाला म्हणाले की नाही माहिती आम्हाला. आता आम्हाला असं वाटतं की जे त्यांनाच माहीत नाही ते आम्हाला का सांगतायत बरं म्हणायला. ते समजून न घेताच करतायत ना, आणि आजची जनरेशन समजून घेतल्याशिवाय काहीच करत नाही. म्हणजे पालकांचीच समज इतकी कमी पडतीये, तर मग मुलांकडून कशी काय अपेक्षा करणार आहे. पुढे आम्हाला मुलं सांगायला लागली की आम्ही आईवडिलांना विचारलं आरतीचा अर्थ काय, का करायची आरती, इतका धूर घरात का करायचा असतो, आता स्मोक अलार्म वाजेल आपल्या घरातला. आरती म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, तर त्यांना काही माहीत नाही, उत्तरच नाही. आपण जास्त विचारायला लागलो तर त्यांना राग येतो आणि रागावतात, मग ते आम्हाला गप्प बसवतात. आम्ही लहान होतो तेव्हा ऐकायचो, पण आता आम्हालाही थोडंसं कळतंय ना, आम्ही स्वतंत्र विचार करतो. इतकं जास्त प्रेशर कसं काय आणू शकतात आमचे पालक. आता अशी परिस्थिती ओढवली आहे या मुलांवर.
तर पालकांनी मुलांना हे सगळं सांगायला हवं. त्यांना जेवढं समजतंय तेवढं नीट समजावून सांगायला हवं. डीप अंडरस्टँडिंगने सांगायला हवं. मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. आणि मग आम्ही मुलांना सगळं सांगितलं. आरती म्हणजे काय, श्लोकात जर तुम्हा लोकांना श्लोकामध्ये रस वाटत नसेल तर राहू दे, श्लोक नका म्हणू, पण मग त्या मुलांना असं काहीतरी द्या की जे सहज स्वीकारार्ह असेल, ॲक्सेप्टेबल असेल. तेव्हा आम्ही मुलांना म्हटलं, बघा हे सगळं समजलं नाही तर राहू दे. आम्ही सगळ्याचा अर्थ सांगितला, पण हेही सांगितलं तुमच्या लक्षात या सगळ्या गोष्टी येत नसतील तर ॲटलिस्ट एवढं तर करा, सकाळी उठल्यावर आपल्या अंतरंगात विराजमान भगवंताची प्रार्थना करा. गॉड इज इन एव्हरी क्रिचर वेदर विजिबल ऑर इनविजिबल. प्रत्येक जीवमात्राच्या अंतरंगात परमात्मा विराजमान आहे. त्याची प्रार्थना करा. आपल्या आतही तोच असतो. बाहेर असलेल्याला तर आपण ओळखू शकतो, तुम्ही माना किंवा नका मानू, आपल्या आतही तोच आहे. जो आहे त्याची प्रार्थना करा. म्हणा की माझ्या मन वचन कायनं या संसारातील कोणत्याही जीवाला किंचित मात्रही दुःख होऊ नये. न हो, न हो, न हो. अगदी मनापासून म्हणा, 5 वेळा म्हणा, दॅट्स इट म्हणा. असं म्हणण्यात काही अडचण आहे का तुम्हाला? आय डोंट वॉन्ट टू हर्ट एनीबडी इन दिस वर्ल्ड बाय माय स्पीच, बाय माय ॲक्शन ऑर बाय माय थॉट्स. तर मुलं लगेच, अरे हे तर खूप छान आहे, वी कॅन अंडरस्टँड, आणि आम्ही तर करू शकू आणि करणार, कारण आम्हाला हे छान वाटतंय, पटतंय आम्हाला. जगात कोणत्याही धर्माचे बघा, ही गोष्ट कोण नाही स्वीकारणार. मुलांनी लगेचच ती स्वीकारली आणि आम्ही म्हटलं आम्हाला प्रॉमिस करा, तुम्ही रोज म्हणाल. तर त्यांनी प्रॉमिस केलं. आणि पुढे त्यांना आम्ही समजावलं की जर इतकं झाल्यानंतरही कोणी तुमच्यामुळे दुखावलं गेलं तर तुम्ही काय कराल. तर आम्ही जे सांगितलं की आपण त्याचं ऑन द स्पॉट माफी मागा त्यांची आणि प्रतिक्रमण करा. आणि प्रतिक्रमण म्हणजे ज्यांना आपल्याकडून दुःख दिलं गेलेलं आहे आणि आम्हाला त्यांच्यातले काही दोष दिसले, मनातूनही त्यांच्याबद्दल काही वाईट चिंतलं गेलं, वाणीनेही एखाद्याला वाईट बोललं गेलं किंवा आपलं वर्तन असं घडलं की ज्यामुळे समोरच्याला दुःख झालं, तर ज्यांच्या प्रती हे झालंय त्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला नमस्कार करून मनापासून माफी मागा. त्यांच्या अंतरंगातल्या परमात्म्याला सांगा, इथे माझी चूक झाली, मी असं करायला नको होतं आणि पुन्हा मी असं कधीही करणार नाही. असं मनातच म्हणत राहा. तोंडावर नाही सांगू शकला तर काही हरकत नाही, पण मनातल्या मनापासून करा. आपण केलेल्या चुकांचा पश्चाताप करा आणि त्याला जरी नाही समजलं तरी त्याच्या अंतरंगातल्या परमात्म्याला सगळं काही समजेल. नक्कीच तो माफ करेल आणि त्यालाही सूचित करेल की माफ करून टाक, सोडून दे, याच्याविषयी मनात पूर्वग्रह ठेवू नको. असं करून बघा आणि तुम्हाला त्याचा चांगला परिणाम नाही जाणवला तर आमच्याकडे या. मनापासून करा. जोवर तुमच्या मनाला शांती मिळत नाही तोवर मनापासून प्रतिक्रमण करा. भाव प्रतिक्रमण मनापासून करा. आणि इतर कोणाबाबतीत असं घडलं, घरात आपल्या मम्मी पप्पांच्या बाबतीत, मित्रांच्या बाबतीत, टीचर्स, आम्ही तर म्हणजे जेव्हा मुलं 4-5 वर्षांची असतात थोडं समजायला लागतं तेव्हापासूनच आयांना आम्ही सांगतो, जितकी मस्ती करतील, दंगा करतील, करू दे. त्याला नाही म्हटलं तर आणखीन करेल, सायकोलॉजी आणखीन बिघडेल, कारण जितकं कंट्रोल करायला जाल ना तेवढी जोरात उलट प्रतिक्रिया येईल, आणखी करायला जाईल तो. आणि म्हणून असं करू नका. काय तोडफोड करायची करू दे, जी काही मस्ती करायची करू दे, जे करायचं, पण रोज रात्री मुलांना इतकंच करायला आम्ही शिकवतो की रात्री 2 मिनिटं आपल्या आईजवळ अख्ख्या दिवसात आपण काय काय चुका केल्या, कुणाला दुखावलं, कोणाचं आपण ऐकलं नाही, किती दंगामस्ती केली, हे सगळं 2 मिनिटात आईकडे सांगून टाका आणि मनापासून माफी मागा, प्रतिक्रमण करा. आईला सांगा माझ्याकडून या सगळ्यांचं प्रतिक्रमण करून घे आणि मग सगळ्यांच्या अंतरंगातल्या परमात्म्याची माफी मागत पश्चाताप करत असं नाही करणार असं म्हणत झोपून जा.
मग असं रिपीट करत करत पुन्हा पुन्हा ते प्रतिक्रमण करायचं. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर 2 वर्षांनी, 5 वर्षांनी. त्यांच्यातल्या रोमारोमातून होतं की माझ्यामुळे या संसारातल्या कुठल्याही जीवमात्रास किंचित मात्रही दुःख होऊ नये, होऊ नये, होऊ नये. जय सच्चिदानंद.